नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांची ओळख करून देणाऱ्या आपल्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत नांदेड जिल्हा. याविषयी रंजक आणि उपयुक्त अशी माहिती, या जिल्ह्याचा इतिहास, भौगोलिक वैशिष्ट्ये, पर्यटन स्थळे, अर्थव्यवस्था आणि इतर अनेक गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नांदेड हा जिल्हा इतिहास, अध्यात्म, संस्कृती आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. विशेष म्हणजे शीख धर्मासाठी नांदेड हे जगातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक मानले जाते. नांदेड जिल्हा महाराष्ट्राच्या आग्नेय भागात वसलेला असून गोदावरी नदीच्या काठावर विकसित झाला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे 10,500 चौरस किलोमीटर आहे. तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असल्यामुळे येथे मराठी आणि तेलुगू संस्कृतीचा सुंदर मिळाव दिसून येतो. नांदेड शहर हे जिल्ह्याचे मुख्यालय असून मराठवाड्यातील महत्त्वाचे व्यापारी आणि शैक्षणिक केंद्र आहे. नांदेडचा इतिहास अतिशय प्राचीन आहे. सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव, बहमनी आणि निजाम अशा अनेक राजकारभाराचा प्रभाव या प्रदेशावर पडलेला दिसतो. नांदेडला जागतिक ओळख मिळाली ती शीख धर्माचे दिव्य गुरु गोविंद सिंग यांच्या वास्तव्यामुळे. सन 1708 मध्ये गुरु गोविंद सिंग यांनी नांदेड येथे देहत्याग केला. त्यामुळे नांदेड हे शीख धर्मासाठी अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र बनले. नांदेड म्हटले की सर्वप्रथम आठवण येते ती तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराची. हे शीख धर्मातील 5 तख्तांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भाविक देश विदेशातून येथे दर्शनासाठी येतात. गुरुद्वाराची भव्य वस्तू, स्वर्ण मंदिर रचना आणि आध्यात्मिक वातावरण प्रत्येकाला आकर्षित करते. रात्रीच्या प्रकाशात हुजूर साहेबांचे सौंदर्य अधिकच फुलून दिसते. नांदेड शहर गोदावरी नदीच्या तीरावर वसलेले आहे. गोदावरी नदीला दक्षिण गंगा असेही म्हटले जाते. नदी किनारे अनेक घाट आणि धार्मिक स्थळे आहेत. संध्याकाळच्या वेळी घाटावर दिसणारे दृश्य मनाला शांतता देणारे आहे. नांदेड जिल्ह्यातील कंधार किल्ला हा ऐतिहासिक वारसा जपणारा महत्त्वाचा किल्ला आहे. राष्ट्रकूट काळातील या किल्ल्याची रचना आणि संरक्षण व्यवस्था अभ्यासासाठी आकर्षणाचा विषय आहे. आजही किल्ल्याचे अवशेष त्या काळातील वैभवाची साक्ष देतात. किनवट तालुक्याजवळचे उनकेश्वर हे धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. येथे नैसर्गिक गरम पाण्याचे झरे आहेत. अनेक भाविक आणि पर्यटक या ठिकाणी भेट देतात. परिसरातील निसर्ग सौंदर्य आणि शांत वातावरण मन प्रसन्न करते. नांदेड जिल्ह्यातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे सहस्त्रकुंड धबधबा. पावसाळ्यात हा धबधबा अत्यंत मनमोहक दिसतो. उंचावरून कोसळणारे पाणी आणि हिरवागार परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. निसर्ग प्रेमींसाठी हे ठिकाण आकर्षित आहे. नांदेड हा प्रामुख्याने कृषी प्रधान जिल्हा आहे. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा, ऊस आणि ज्वारी हे प्रमुख पिके येथे घेतली जातात. गोदावरी नदी आणि सिंचन प्रकल्पामुळे शेतीला मोठा आधार मिळतो. कृषी क्षेत्राबरोबर व्यापार आणि शिक्षण क्षेत्रातही जिल्हा विकास करीत आहे. नांदेडमध्ये महाराष्ट्र आणि तेलंगणा संस्कृतीचा सुंदर संगम दिसून येतो. गुरुपर्व, दिवाळी, दसरा, गणेशोत्सव, ईद आणि इतर अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. येथील लोककला, लोकपरंपरा आणि खाद्य संस्कृती जिल्ह्याची वेगळीच ओळख निर्माण करतात. नांदेड जिल्हा शिक्षण क्षेत्रातही प्रगत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे या भागातील उच्च शिक्षणाचे प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे मराठवाड्यातील हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्यात. नांदेड जिल्ह्यात नांदेड, कंधार, भोकरदन, हदगाव, किनवट, बिलोली, मुखेड, देगलूर, मुंदखेड, हिमायतनगर, माहूर, धर्माबाद, उमरी, नायगाव, अर्धापूर असे एकूण 16 तालुके येतात. तसेच लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ आणि कर्नाटक व तेलंगणा असे 4 जिल्हे व 2 राज्याशी सीमा संलग्न आहेत.
इतिहासाचा वारसा, शीख धर्माचे जागतिक तीर्थक्षेत्र, गोदावरीचे पावित्र्य, निसर्गरम्य पर्यटन स्थळे आणि समृद्ध संस्कृती यामुळे नांदेड जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर विशेष स्थान मिळवतो. मित्रांनो, तुम्हाला नांदेड जिल्हा बद्दल सर्वात जास्त काय आवडते ते कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला जिल्हा परिचय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात आपण महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्याची सफर करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.